नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धांकोरवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अकाउंटिंग या विषयावरची मॉक टेस्ट 3 बघणार आहोत. परंतु त्याआधी जर आपण आपल्या चॅनलला स्पर्धांकोरवर इतर व्हिडिओ नसेल बघितले तर कृपया बघून घ्या, कारण की इथे आपण लायब्ररीयनचे MCQ टाकलेले आहे. म्हणजे आता जे येणारी DM इयरची एक्झाम आहे त्यात जी काही लायब्ररीयनच्या ज्या काही 4 पोस्ट आहे त्याच्यात लायब्ररीयन या विषयावर देखील प्रश्न असणार आहे. तर त्याचा आपण MCQ टाकणं सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण अकाउंटिंगचे मॉक टेस्ट देखील आपल्या याच्यावर टाकलेले आहे. DCC बँकेसाठी जे काही बँकिंग आणि सहकार म्हणजे ज्या काही कोऑपरेटिव्ह बँका आहे आपल्या महाराष्ट्रातल्या त्याचं बँकिंग आणि सहकार हा विषय असतो त्या एक्झाममध्ये. तर त्यावर आधारित देखील आपण त्याचे कॉन्सेप्च्युअल व्हिडिओ आणि MCQ हे आपण इथे टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. अकाउंटचे तर आहेच, त्याचप्रमाणे तलाठी, लेखापाल, जिल्हा परिषद इत्यादी विषयावर आधारित पोलीस भरती यासारखे आपण MCQ या आधी घेतलेले आहे. त्याचप्रमाणे जे काही कॉन्सेप्च्युअल व्हिडिओ आहे जसे बॉडमास झालं आणि बाकी क्यूब काढा आणि इतरही जसे विषयांतर बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, मॉक टेस्टला सुरुवात करू. बघा, ही जी मॉक टेस्ट 3 आहे अकाउंटिंगची ही महाट्रान्सकोसाठी तर असेलच, परंतु महावितरण ठीक आहे, महावितरणच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत DY मॅनेजर, सिनियर मॅनेजर, तिथे 110 मार्काचं अकाउंटिंग आहे. तर त्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्याचप्रमाणे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कल्याण डोंबिवली या देखील जागा, इथे देखील अकाउंटिंग या विषयाचे जे पोस्ट आहे आणि त्याच्यात 40 मार्काचं अकाउंटिंग विचारणार आहे. तर तिथे देखील याचा नक्कीच फायदा होईल. तर चला सुरुवात करूया मॉक टेस्टला. पहिला प्रश्न आहे, इफ इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन फिक्स कॅपिटल देन पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट मस्ट बी. म्हणजे बघा, पार्टनरशिप फंडमध्ये जेव्हा आपण आपल्या पार्टनरचं जे काही म्हणजे पार्टनरचं जे शेअर कॅपिटल असतं ते एक तर 2 प्रकारे ते आपण हे करतो. जसं एक फिक्स कॅपिटल मेथड असते आणि दुसरं असते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. ठीक आहे. तर जर त्याचं फिक्स कॅपिटल मेथड असेल वापरली असेल आपण तिथे, म्हणजे कॅपिटल त्याचं फिक्स असेल, तर तो जो येणारा प्रॉफिट आहे तो आपण कोणत्या अकाउंटला टाकतो. तर बघा, मी इथं पहिले ॲन्सर सांगून देतो आणि मग एक्सप्लेन करतो. तर त्याचा ॲन्सर आहे ए, क्रेडिटेड टू पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनरचे आपण ते करंट अकाउंटला टाकत असतो. तर याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. बघा, पार्टनरशिपमध्ये 2 प्रकारचे कॅपिटल अकाउंट असतात जे पार्टनरचे. पहिला असतो फिक्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरा असतो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट. फिक्स कॅपिटलमध्ये काय होते की पार्टनरचं जे कॅपिटल असते फिक्स असते, म्हणजे त्यांनी जे काही कॅपिटल आणलेलं असेल तर ते अकाउंट आपण ते कॅपिटल आपण त्याच्या अकाउंटला टाकतो आणि ते फिक्स करतो. म्हणजे जे काही नंतरचे जे काही खर्च असेल, त्यांनी ड्रॉईंग केली असेल किंवा काही पण खर्च केला असेल तर तो कॅपिटलला हात लागणार नाही, म्हणजे त्या अकाउंटला काहीच होणार नाही. ठीक आहे. तर त्यासाठी मग काय करावं लागतं की त्याचं जेव्हा कॅपिटल फिक्स असते, ठीक आहे, तर मग त्याचं एक दुसरं अकाउंट उघडावं लागतं, त्याला म्हणतात करंट अकाउंट. म्हणजे जिथे फिक्स कॅपिटल मेथड आपण वापरलेली असते ना, तिथे 2 अकाउंट बनतात. एक असते कॅपिटल अकाउंट आणि दुसरं असते करंट अकाउंट. ठीक आहे. आणि जिथे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असते, म्हणजे कॅपिटल फ्लक्च्युएट होत असते पूर्ण वर्षभर, तिथे पार्टनरचं एकच अकाउंट असते, ते असते कॅपिटल अकाउंट. आता याचं कारण काय, कारण की बघा, समज त्यांनी 1 लाख कॅपिटल आणली एखाद्या पार्टनरने, ठीक आहे, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल हे जे आपण पद्धत वापरलेली असेल, तर म्हणजे काय होईल, त्याने जर ड्रॉईंग केली 10,000ची 10,000 याच्यातून मायनस होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे हे होईल 90,000 रुपये. ठीक आहे. त्याने जर पुन्हा 5,000 जर कॅपिटल आणलं असेल तर 90,000 5,000 ॲड होईल त्याचं कॅपिटल त्याने आणलेलं, म्हणजे हे होऊन जाईल 95,000 रुपये. म्हणजे काय, याचं जे कॅपिटल अकाउंट आहे फ्लक्च्युएटिंग आहे, तो ड्रॉईंग करताय किंवा कोणतीही उचल करताय पैशातून तेव्हा ते कमी होत आहे, आणि त्यांनी आणलेला जो प्रॉफिट आहे किंवा त्यांनी आणलेला जो काही कॅपिटल आहे ते ॲडिशनल कॅपिटल तिथे आपण पुन्हा त्याच अकाउंटला टाकतो, त्याच्या कॅपिटल अकाउंटला, म्हणून त्याचं ते वाढत आहे. तर बघा, तुम्ही इथे पहिले 1 लाख होतं, मग 90 झालं, मग 95 झालं. तर हे जे कॅपिटल आहे फ्लक्च्युएट होत आहे, म्हणून याला आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट म्हणतो. इथे दुसरं अकाउंट उघडण्याची गरज नसते. परंतु फिक्समध्ये काय होते बघा, इथे जर त्यांनी फिक्स कॅपिटल मेथडनुसार त्यांनी 1 लाख रुपये आणले आहे. आता बघा, त्यांनी जसं ड्रॉईंग केलं आहे, म्हणजे पैशाची उचल केली आहे, ठीक आहे, किंवा त्यांनी अजून ॲडिशनल कॅपिटल आणलेलं आहे, तर आपण काय करू माहिती आहे, याला काहीच करू नये. ठीक आहे. हे असंच राहील, आपण ते त्याच्या करंट अकाउंटला हे करू. म्हणजे त्यांनी 10,000 अजून ॲडिशनल जर कॅपिटल आणलं असेल तर ते आपण त्याच्या करंट अकाउंटला टाकू. काढायचे असेल पैसे तर तो त्याच्या करंट अकाउंटमधून काढेल. कॅपिटल जे आहे ते फिक्स राहील, म्हणून याला फिक्स कॅपिटल म्हणतात. तर मग इथे काय, त्याचं करंट अकाउंट उघडावं लागेल आपल्याला. त्याचे 2 अकाउंट बनतात, एक कॅपिटल अकाउंट आणि दुसरं असते करंट अकाउंट, परंतु इथे एकच असते. ठीक आहे. तर मग जेव्हा प्रॉफिट होतो ना बिझनेसला, तर फिक्स कॅपिटलमध्ये काय असते, जो प्रॉफिट असतो ना तो देखील आपल्याला करंट अकाउंटला टाकावा लागतो इथे. ठीक आहे. कारण की कॅपिटल फिक्स असल्यामुळे कॅपिटल अकाउंटला तर ॲड नाही करता येत, तर तो करंट अकाउंटला टाकावा लागतो. तर हेच या प्रश्नात विचारलेलं आहे की इथे काय म्हटलं आहे की जर फिक्स कॅपिटल असेल आणि जर त्याचा प्रॉफिट असेल तर तो कोणत्या अकाउंटला टाकावा लागेल, तर तो आहे मग क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनरचा जो प्रॉफिट असतो, ठीक आहे, तर तो काय असते, ती आपली लायबिलिटी असते बिझनेसची, म्हणून आपण क्रेडिटला टाकतो. म्हणजे आपण
कॅपिटलचा जो करंट अकाउंट असतो त्याच्या क्रेडिटला टाकत असतो, म्हणजे आपण तो जो प्रॉफिट असतो तो त्या पार्टनरला द्यायचा असतो, ठीक आहे, म्हणून तो पार्टनर अकाउंटच्या क्रेडिटला आपण टाकतो. दुसरा प्रश्न आहे, प्राइसिंग स्ट्रॅटेजी व्हेअर अ कंपनी सेट्स अ हाय इनिशियल प्राइस फॉर अ न्यू ऑर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट अँड देन ग्रॅज्युअली लोअर्स इट ओव्हर. म्हणजे इथे प्राइसिंग स्ट्रॅटेजीचं नाव विचारलं आहे. प्रश्नात काय म्हटलं आहे की अशी प्राइसिंग स्ट्रॅटेजी जेव्हा एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च होतो तेव्हा त्याची प्राईस एकदम हाय सेट केलेली असते आणि मग कालांतराने ती कमी कमी होत जाते, अशी एक स्ट्रॅटेजी असते. तर त्याला काय म्हणतात, तर बघा ह्या स्ट्रॅटेजीला म्हणतात, याचा आन्सर आहे डी, प्राईस स्कीमिंग स्ट्रॅटेजी. बघा मी तुम्हाला याचं उदाहरण देतो. जसं एखादा नवीन फोन लॉन्च झाला, फॉर एक्झाम्पल आपण पकडू आयफोन. जेव्हा आयफोन लॉन्च होतो तेव्हा त्याची प्राईस किती जास्त असते, सपोज करा की 1,00,000 असेल. जेव्हा लॉन्च होतो तो फोन प्राईस खूप जास्त असते, ठीक आहे. कालांतराने त्याची प्राईस मग कमी कमी होत जाते, म्हणजे मग नंतर 90 होईल, मग 80 होईल, ठीक आहे. अशी कालांतराने कमी कमी होत जाते. मग ॲपल कंपनी काय करते, पुन्हा एक नवीन फोन लॉन्च करते, पुन्हा ती मग 1,25,000 वगैरे अशा मोठ्या प्राईजवरती लॉन्च करते, हाय प्राईजवर, आणि पुन्हा कालांतराने तिची प्राईस मग कमी कमी होत जाते. तर ही एक स्ट्रॅटेजी असते, ठीक आहे. ह्या स्ट्रॅटेजीवर बऱ्याच कंपन्या, म्हणजे बऱ्याच कार म्हणता येईल, कार कंपन्या, मोबाईल कंपन्या, त्या म्हणजे ते प्रोडक्ट लॉन्च करत असतात. तर याला म्हणतात प्राईस स्कीमिंग स्ट्रॅटेजी, हे लक्षात असू द्या. आता बघा प्राईस रिडक्शन स्ट्रॅटेजी हे काय असते, तर अशा काही प्राईस रिडक्शन स्ट्रॅटेजी नसते, ठीक आहे. कालांतराने कसं होतं की एक वस्तू आहे त्याचा जसं आपण वापर करतो किंवा मार्केटमध्ये ती जुनी झाली की तिची प्राईस कमी होत जाते, ठीक आहे. तर ही प्राईस रिडक्शन नावाची काही स्ट्रॅटेजी वगैरे नसते, एक म्हणजे याला काही स्ट्रॅटेजी नाही म्हणता येईल. स्ट्रॅटेजी तर हीच असते प्राईस स्कीमिंग, त्यालाच जशी प्राईस ज्याची कमी होत जाते ना त्यालाच प्राईस स्कीमिंग स्ट्रॅटेजी म्हणतात. त्यानंतर दुसरं बी ऑप्शन आहे टॉप डाऊन प्राईस स्ट्रॅटेजी. तर ह्या नावाची पण अशी काही स्ट्रॅटेजी नसते, हे जस्ट एक ऑप्शन म्हणून तुम्हाला दिलं आहे, टॉप डाऊन प्राईस. त्याचप्रमाणे ऑप्शन सी आहे डिमिनिशिंग प्राईस. डिमिनिशिंग प्राईस नावाची पण स्ट्रॅटेजी नसते. ॲक्च्युली कसं आहे की कालांतराने कोणत्याही वस्तूची प्राईस कमी होत जाते तर त्याला आपण डिमिनिशिंग प्राईस म्हणू शकतो, पण स्ट्रॅटेजी वगैरे अशी काही नसते. जी स्ट्रॅटेजी असते प्राईस कमी करण्याची तिलाच प्राईस स्कीमिंग म्हणतात. बघा तिसरा प्रश्न एकदम इंटरेस्टिंग आहे. हू अमंग द फॉलोविंग रिलेटेड टू 7 सोशल सीन्स ऑफ बिझनेस इथिक्स. बिझनेस इथिक्सचे 7 सोशल सीन्स असतात, ठीक आहे. तर ते सोशल सीन्स जे आहे तर ते कोणाशी रिलेटेड आहे, म्हणजे ते कोणी दिलेलं आहे. तर बघा इथे 4 ऑप्शन आहे, अँड्र्यू क्रेन, महात्मा गांधी, फेडरिक लेविस डोनाल्डसन, रिचर्ड डी जॉर्ज. तर बरेचदा असं होते की जर ज्यांना हा प्रश्न कधी वाचनात नसेल आला तर ते काय करतात की जसं तर महात्मा गांधी तर या तिघांपेक्षा वेगळं वाटत आहे आणि त्याचं काही रिलेशन असेल नसेल हे पण बहुतेकांना माहीत नसते. तर मग काय होते, अशा वेळेला 3 आणि 4 ऑप्शन मुलं मारतात, कारण की इथे फेडरिक आहे आणि रिचर्ड हे दोघंही आहे तर मारतात, परंतु हे चुकीचं आहे. याचं आन्सर आहे 2 आणि 3, म्हणजे याचं आन्सर आहे बी. हे दोघेजणं म्हणजे महात्मा गांधीजी आणि फेडरिक लेविस डोनाल्डसन हे दोघेही सोशल जे 7 सोशल सीन्स आहे बिझनेस इथिक्सचे त्याशी रिलेटेड होते. कसे तर बघा महात्मा गांधीचे 7 सोशल सीन्स म्हणजेच काय तर 7 ब्लंडर्स ऑफ द वर्ल्ड, ठीक आहे. 7 असे पाप म्हणता येईल किंवा 7 अशा मोठ्या चुका म्हणता येईल, ठीक आहे. तर हे जे होतं ना, हे जे महात्मा गांधींनी यंग इंडिया हे जे त्यांचं साप्ताहिक होतं त्यात त्यांनी एक आर्टिकल पब्लिश केलं होतं. सर्वांनाच माहीत असेल, इतिहासात आपण वाचतो की यंग इंडिया नावाचं महात्मा गांधीचं जे एक साप्ताहिक होतं. तर 1925 मध्ये महात्मा गांधींनी त्या साप्ताहिकामध्ये 7 सोशल सीन्स, ठीक आहे, हे पब्लिश केलेले होते. त्यालाच 7 ब्लंडर्स ऑफ द वर्ल्ड म्हणतात, ठीक आहे. म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा महात्मा गांधी यांनीच मांडलेला होता. त्यानंतर त्याच्यावर बरेच रिसर्च केले, त्यानंतर त्याच्यावर बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या यांनी केल्या. हे जे तिसरं नंबरचं ऑप्शन आहे ना, फेडरिक लेविस डोनाल्डसन यांनी त्याच्यावर बराच रिसर्च केला आणि ज्या काही बिझनेस इथिक्स जे काही असतात ते अजून त्यांनी पॉलिश केले, ते अजून त्यांनी चांगल्या प्रकारे मांडले. त्याच्यामुळे हे दोघेही त्याशी रिलेटेड आहे. आता ते 7 सोशल सीन्स कोणते आहेत तर ते बघू. तर ते आहे, पहिलं आहे वेल्थ विदाऊट वर्क, ठीक आहे, वेल्थ विदाऊट वर्क. दुसरं आहे प्लेजर विदाऊट कॉन्सायन्स. तिसरं आहे नॉलेज विदाऊट कॅरेक्टर. चौथा आहे कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. पाचवा आहे सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. सहावा आहे रिलिजन विदाऊट सॅक्रिफाईस. आणि सातवा आहे पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल, ठीक आहे. तर हे 7 सोशल सीन आहे, ठीक आहे. हे पाठ नाही केलं तरी चालेल, कोणते 7 सोशल सीन आहेत ते नाही विचारणार, परंतु याप्रमाणे क्वेश्चन येऊ शकतो की याच्याशी रिलेटेड कोण आहे. तर महात्मा गांधींनी हे मांडले होते सर्वप्रथम. त्याच्यावर अजून चांगल्या प्रकारे स्टडी करून जे काही सोशल इथिक्स जे लागू केले किंवा जे आज आपण पाहत होतो त्यासाठी यांचा फेडरिक लेविस डोनाल्डसनचा मोठा हात आहे त्याच्यात. बघा चौथा प्रश्न आहे कॅडबरी कमिटी इज रिलेटेड विथ. बघा कॅडबरी कमिटी विचारलेली आहे ते कशाशी रिलेटेड होती तर याचा आन्सर मी सांगून देतो, तर ते आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ठीक आहे. आता बघा CSR म्हणजे काय होते तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी.
CSR म्हणजे होते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच काय तर ज्या मोठ्या कंपन्या आहे ज्यांचा भरपूर नफा आहे तर त्यांना आपल्या नफ्याचा काही हिस्सा हा बाजूला काढावा लागतो समाजासाठी. म्हणजे काय तर त्या कंपन्या समाजाचं देणं लागतात आणि त्या मोठ्या कंपन्या असल्यामुळे आणि भरपूर प्रमाणात त्यांचा नफा होत असल्यामुळे काही प्रमाणात त्या नफ्यातला काही वाटा त्यांना समाजावर खर्च करावा लागतो. म्हणजेच समाजातल्या गरीब मुलांच्या शिक्षणावर किंवा तिथल्या प्रदेशाचा विकास करण्याकरिता, पोल्युशन, तिथल्या महिला आहे किंवा तिथले कामगार आहेत त्यांचा प्रश्न सोडवण्याकरिता ते पैसे खर्च करावे लागतात. त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. दुसरा ऑप्शन आहे स्टँडर्ड अँड ऑडिटिंग. ठीक आहे, HSE बनवण्याची समिती नव्हती. स्टँडर्ड ऑडिटिंग काय असते की ऑडिटिंगचे जे स्टँडर्ड आहे ते एका समितीद्वारे ठरवण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्या स्टँडर्डमध्येच ते ऑडिट झालेलं पाहिजे, त्याला म्हणतात स्टँडर्ड अँड ऑडिटिंग. तिसरं आहे मॅनेजमेंट इथिक्स. तर मॅनेजमेंट इथिक्सशी पण याचा काही संबंध नाही. तर कॅडबरी कमिटी जी होती ती कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी रिलेटेड होती. बघा, जी कॅडबरी कमिटी आहे ती मे 1991, ठीक आहे, मे 1991ला तिची स्थापना म्हणजे इस्टॅब्लिश करण्यात आली होती UK मध्ये. ठीक आहे, UK मध्ये ही समिती बसवण्यात आली होती आणि कोणातर्फे म्हटलं तर ती आहे फायनान्शियल रिपोर्टिंग काउन्सिल, दुसरी आहे लंडन स्टॉक एक्सचेंज आणि तिसरी हे संस्था आहे अकाउंटन्सी प्रोफेशन. ह्या तिघांनी मिळून ही समिती बसवलेली होती 1991मध्ये. तर त्याचे जे चेअरमन होते ते होते सर एड्रियन कॅडबरी. ठीक आहे, म्हणून याला कॅडबरी समिती असे म्हणतात कारण की त्याचे जे चेअरपर्सन होते एड्रियन कॅडबरी आणि त्यांनी जो रिपोर्ट आहे तो या समितीचा डिसेंबर 1992ला दिला होता. ठीक आहे, कशाची रिलेटेड समिती होती तर ती होती कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी रिलेटेड जो काही अहवाल त्यांनी आहे तो 1992ला दिला होता. बघा, समिती 1991ची होती आहे आणि जो रिपोर्ट आलेला आहे त्यांचा तो 1992चा आहे. तर हे लक्षात असू द्या. तर ह्या समितीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय रेकमेंड केलं आहे तर जे कॉर्पोरेट गव्हर्नन्स असते, ठीक आहे, त्यांनी काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. ट्रान्सपरन्सी, म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे कोण की जे मॅनेजमेंट आहे, जे बोर्ड आहे, जे कंपनी गव्हर्न करत आहे त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतो. तर त्यांनी ते कशी असायला पाहिजे तर ट्रान्सपरंट असायला पाहिजे, अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे त्यांची कोणाच्या प्रती, शेअर होल्डरच्या प्रती. कॉर्पोरेट गव्हर्नन्स असते जी बॉडी असते, जे मॅनेजमेंट असते, ठीक आहे, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात ते शेअर होल्डरच्या प्रती अकाउंटेबल असलं पाहिजे. त्याचप्रमाणे कस्टमर आहे, जे काही बाकी युजर असतात त्यांच्या प्रती ते अकाउंटेबल असायला पाहिजे. आणि दुसरं आहे बोर्डरूम प्रॅक्टिस. बोर्डरूम प्रॅक्टिस म्हणजे काय तर जे काही बोर्ड मिटिंग होतात किंवा जे काही बोर्ड ठरवते, जे काही निर्णय ते घेतात ते प्रॉपर आणि इथिकल असले पाहिजे. हे त्याचा मागचा उद्देश आहे. 5वा प्रश्न आहे विच कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रिन्सिपल डील्स विथ द प्रोटेक्शन ऑफ शेअर होल्डर्स राईट. कोणतं जे कॉर्पोरेट कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रिन्सिपल असं कोणतं आहे जे शेअर होल्डर्सचं राईट म्हणजे शेअर होल्डर जे काही अधिकार आहे हे प्रोटेक्ट करतो. तर याचा आन्सर आहे बी, फेअरनेस. बघा, अकाउंटेबिलिटी म्हणजे काय होते की अकाउंटेबिलिटी म्हणजे जशी जी काही कॉर्पोरेट बॉडी असते, कॉर्पोरेट गव्हर्नन्स ज्याला आत्ताच आपण बघितलं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे मॅनेजमेंट, हे काय असले पाहिजे, हे अकाउंटेबल असतात. कोणाला तर जनतेला, म्हणजे शेअर होल्डर्सला. हे शेअर होल्डर्सला अकाउंटेबल असतात कारण की शेअर होल्डर हे बिझनेसचे खरे मालक असतात. ठीक आहे, तर अकाउंटेबल प्रिन्सिपल काय सांगतो की ते अकाउंटेबल असले पाहिजे. त्यानंतर ट्रान्सपरन्सी प्रिन्सिपल काय सांगतो की जी पण बॅलन्स शीट आहे किंवा जे पण नफा तोटा आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहे ट्रान्सपरंटली पार पडल्या पाहिजे. म्हणजे त्याच्यात जी पण आपण अकाउंटिंगची जी किंवा डिप्रिसिएशनची, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीची जी मेथड वापरतो, त्याचप्रमाणे जे काही रिझर्व्ह असतात ते सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या ट्रान्सपरंटली झालेल्या पाहिजे. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, डिव्हिडंड वगैरे जे काही डिसिजन्स असतात, जे बोर्ड AGM होतात ना, ॲन्युअल जनरल मीटिंग, त्यामध्ये जे डिसिजन्स घेतले जातात तर ते लोकांपर्यंत पोहोचलेले पाहिजे, तर ट्रान्सपरन्सी असलेली पाहिजे. तर हा प्रिन्सिपल ते सांगतो. ठीक आहे, इंडिपेंडन्स म्हणजे काय तर प्रत्येक बोर्डमध्ये एक इंडिपेंडन्स डायरेक्टर असतो. म्हणजे काय तर बोर्ड हे कोणावर डिपेंड नाही असलेलं पाहिजे, त्यांनी स्वतःचे स्वतंत्र निर्णय घेतलेले पाहिजे, कोणाच्या दबावात ते आलेले नाही पाहिजे. हा प्रिन्सिपल ते सांगतो. पण शेअर होल्डर्सचे राईट कोणता प्रिन्सिपल प्रोटेक्ट करतो ते आहे फेअरनेस. बघा, धिस प्रिन्सिपल ट्रीट्स ऑल शेअर होल्डर्स इक्वली. ठीक आहे, सगळ्या शेअर होल्डरला इक्वली ट्रीट करतं आणि विदाऊट एनी पर्सनल फेवरेटिझम. म्हणजे काय, हे प्रिन्सिपल काय सांगतं की सगळे शेअर होल्डर हे समान आहे. ठीक आहे, कोणताही एखादा जर कोणाचा रिलेटिव्ह असेल तर त्याला फेवरेटिझम नाही भेटलं पाहिजे, तो काही त्यांचा स्पेशल नसलेला पाहिजे, तर सगळ्यांना समान ट्रीट करायचं. तर हे जे आहे हे कोणतं प्रिन्सिपल सांगतं तो फेअरनेस. ठीक आहे, त्यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात असलेलं बरं. 6वा प्रश्न आहे ऑल द कॉलम्स इन जर्नल आर फिल्ड ॲट अ टाईम ऑफ एंटरिंग ट्रान्झॅक्शन एक्सेप्ट. म्हणजे जर्नलचे जे कॉलम आहे ते आपण जर्नल बनवताना सगळे जे कॉलम फिल करतो एक्सेप्ट, म्हणजे कोणतं यापैकी या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन असं आहे की जे सोडून आपण बाकी सगळे जे आहे जर्नल्सचे कॉलम ते फिल करतो. तर बघा, याचं उत्तर सांगून तुम्हाला याचं उत्तर आहे डी, लेजर फोलिओ. मी तुम्हाला ज्याचा फॉर्मॅट दाखवेल ना तुम्हाला लक्षात येईल. इथे काय म्हटलं आहे बघा, ऑल कॉलम्स इन जर्नल आर फिल्ड ॲट अ टाईम ऑफ एंटरिंग ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, आता बघा हा जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे, जर्नल एंट्रीचा हा फॉर्मॅट आहे. आता आपण इथे ट्रान्झॅक्शन फिल करतो, इथं डेट आहे, पर्टिक्युलर आहे, LF आहे, अमाऊंट आहे. तर हे जे फिल करतो ना तर त्या
फिल करताना कोणता एक्सेप्ट म्हणजे कोणता कॉलम सोडून आपण बाकी सर्व फिल करतो. बघा आता एखादी एंट्री आपण इथे घेऊया. आपण परचेस केली गुड्स, ठीक आहे. आपण जर 5,000 गुड परचेस केलं तर आपण एंट्री काय करू, गुड्स परचेस म्हणजे परचेस अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट, जर आपण कॅशवर घेतली असेल तर, ठीक आहे. आपण जर गुड परचेस केले 5,000चे, आपण काय करू, याची एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, ठीक आहे. आता बघा, आता जर ही जर एंट्री घडली आहे 1 जानेवारीला, तर आपण काय लिहू, 1 जानेवारी 1925, ठीक आहे. तारीख टाकू. त्यानंतर आपण ही एंट्री केली इथे डेबिट क्रेडिटची. त्यानंतर 5,000ची जर अमाऊंट असेल, ठीक आहे, तर आपण इथे 5,000 लिहू, ठीक आहे. तर ही झाली एंट्री. आता बघा, आपण इथे डेट पण लिहिली, आपण पर्टिक्युलर पण लिहिले, इथे अमाऊंट पण लिहिली, परंतु एक कॉलम आपण नाही लिहिला, तो आहे LF. LF म्हणजे काय होतं, लेजर फोलिओ. यात आपण LFबद्दल काहीच लिहिलं नाही आणि आपण लिहिणार पण नाही. हे केव्हा लिहू माहिती आहे का, जेव्हा आपण नाही का लेजर बनवू ना, म्हणजे याच्यावरून ह्या एंट्रीवरून जेव्हा आपण लेजर पोस्टिंग करू, तर लेजर पोस्टिंग केल्यावर म्हणजे एक लेजर बुक असते, त्या लेजर बुकमध्ये सर्व अकाउंट असतात, त्या अकाउंटमध्ये आपण त्याची पोस्टिंग करतो. मग पोस्टिंग झाल्यावर तो लेजर त्या लेजर बुकमध्ये ज्या पेजवर असतो ना, तो पेज नंबर आपण इथे टाकतो. बघा पुन्हा एकदा सांगतो, लेजर बुकमध्ये जे अकाउंट असतात त्या अकाउंटमध्ये आपण एंट्र्या पोस्ट करतो आणि त्या लेजर बुकमध्ये तो जो अकाउंट असतो, तो लेजर म्हणजे ते जे आपण अकाउंट बनवलेला असतो, जसं कॅश अकाउंट असेल तर त्या लेजर बुकमध्ये तो जो आपण अकाउंट बनवलेला आहे, ठीक आहे, तर त्याचं जे पेज असतं तिथे टाकतो. आता बघा, म्हणजे कॅशच्या समोर आपण जो लेजर बुकमध्ये कॅश अकाउंट ज्या पेजवर असेल, सपोज तो 25वर असेल तर लेजर फोलिओ नंबर असतो, तो आपण इथे टाकू, ठीक आहे. परचेस अकाउंट तिथे ज्या पेजवर असेल लेजर बुकमध्ये, तर त्याला आपण लेजर फोलिओ म्हणतो, तर तिथे लेजर बुकमध्ये परचेस अकाउंट ज्या नंबरवर असेल, ज्या पेज नंबरवर असेल, तो आपण इथे टाकू. सपोज 21 असेल तर आपण 21 टाकू. तर हे जे आहे ना, हे आपण लेजर बनवल्यावर टाकत असतो. म्हणून इथे जे विचारलं आहे की ऑल द कॉलम्स इन जर्नल आर फिल्ड ॲट अ टाईम ऑफ एंटरिंग द ट्रान्झॅक्शन एक्सेप्ट महत्त्वाचं आहे, ठीक आहे. म्हणजे काय, हे सोडून आपण सगळंच भरत असतो, ठीक आहे. म्हणून इथे याचा आन्सर काय येईल, लेजर फोलिओ. कॉस्ट विल बी पेएबल इवन इफ द कंपनी इज क्लोज. म्हणजे कंपनी बंद जरी असली तरी कोणती कॉस्ट जी आहे ती पे करावं लागते. बघा तुम्हाला वाटतं की कंपनी बंद असली तरी मग कॉस्ट कशाला पे करावं लागेल, तर करावं लागते, त्यालाच म्हणतो आपण शटडाऊन कॉस्ट, ठीक आहे. हे याचं आन्सर आहे, ठीक आहे. तर मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा याचं नावातच आहे शटडाऊन कॉस्ट, ठीक आहे. तर कंपनी बंद जरी असली ना तरी आपल्याला शटडाऊन कॉस्ट पे करावं लागतं. कारण की बघा, जसं आता एखादी कंपनी आहे, तर कंपनी जरी बंद असली तरी जर त्याची जी काही जर तुम्ही ते गोडाऊन रेंटवर घेतलं असेल किंवा ती कंपनीची जी फॅक्टरीची जी बिल्डिंग आहे ती जर रेंटवर असेल तर तुम्हाला तिचं रेंट पे करावं लागेल, ठीक आहे. त्याचप्रमाणे कंपनीत मशिनरी असेल तर त्याच्यावर डिप्रिशिएशन चार्ज होईल. भले ती कंपनी बंद आहे परंतु डिप्रिशिएशन तर चार्ज होईलच ना, तर ते डिप्रिशिएशन झालं. त्याचप्रमाणे रेंट झालं, ठीक आहे. अजून जर तुम्ही जर एखादा सिक्युरिटी गार्ड नेमला असेल, भले कंपनी बंद आहे परंतु सिक्युरिटी करायसाठी जर सिक्युरिटी गार्ड असले त्याची जी सॅलरी आहे ती देखील शटडाऊन कॉस्टमध्ये येते, ठीक आहे. तर अशा प्रकारे शटडाऊन कॉस्ट जी असते ती कंपनी बंद असली तरी येते, ठीक आहे. आता आपण बघू की बाकीचे कोणते कॉस्ट आहे. बघा हिस्टोरिक कॉस्ट का असते, रेफर्स टू द ओरिजिनल परचेस प्राईस ऑफ द ॲसेट. म्हणजे ज्या प्राईजवर आपण एखादी ॲसेट परचेस करतो त्याला हिस्टोरिक कॉस्ट म्हणतात. Based on the historic cost principle, asset and liabilities are recorded at their acquisition cost, not their current value. हिस्टोरिक कॉस्ट म्हणजे काय असते की जी आपण ॲसेट आणि लायबिलिटीज जी परचेस करतो ना ती तिच्या ॲक्विजिशन कॉस्टवर नोंद करायची असते, लिहायची असते, ना की करंट प्राईस. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाखाची जमीन परचेस केली, ठीक आहे, किंवा 2020मध्ये, ठीक आहे. तर तुम्ही त्याची नोंद आहे ना 2020ला 1 लाखच केली आहे, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे जर नंतर मार्केटमध्ये जर त्याची व्हॅल्यू जरी वाढली असेल, करंट मार्केट प्राईस जी 1.5 लाख जरी असेल, ठीक आहे, परंतु हिस्टॉरिक कॉस्टनुसार तिची व्हॅल्यू जी आहे ती 1 लाख असेल. त्यानंतर आहे संक कॉस्ट. संक कॉस्ट म्हणजे काय, संक कॉस्ट म्हणजे काय तर अ पास्ट एक्सपेन्स दॅट कॅन नॉट बी रिकवर्ड रिगार्डलेस ऑफ फ्युचर डिसिजन. म्हणजे काय तर एखादा म्हणजे पास्टमध्ये आपण एखाद्या गोष्टीवर खर्च केला, ठीक आहे, तर तो खर्च आता नंतर काही म्हणजे रिकवरेबल नाही, म्हणजे तो खर्च झाला, त्याचा बेनिफिट झाला, विषय संपला, तर ती जी कॉस्ट असते त्याला संक कॉस्ट म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 10,000 रुपये ॲडव्हर्टाईजवर खर्च केले, ठीक आहे, आपण मागच्या वर्षी खर्च केले, ॲड दाखवल्या, ठीक आहे, त्याचा बेनिफिट घेतला, आता ती जी आहे ती कॉस्ट म्हणजे रिकवरेबल नाही आहे. 10,000 खर्च केले, ॲड पण गेली, आता ना ती ॲड म्हणजे ॲड काही फिजिकल वस्तू नाही ना, आपण ॲड रन केल्या, झालं, म्हणजे 10,000 संपले आणि ती ॲड पण गेली, आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही, ठीक आहे. फ्युचरमध्ये त्याचा काहीच फायदा होणार नाही. आता जर फ्युचरमध्ये ॲड रन करायचं असेल तर पुन्हा खर्च करावा लागेल, म्हणून यालाच म्हणतात संक कॉस्ट. एक हिस्टॉरिक झाली, संक झाली. तिसरी आहे इम्प्लिसिट कॉस्ट, त्यालाच म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. बघा आता उदाहरणार्थ सांगतो, समजा तुम्ही तुमच्याकडे एक गोडाऊन आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर ते गोडाऊन रेंटवर दिलं तर तुम्हाला महिन्याचं 10,000 रेंट येईल,
ठीक आहे. परंतु तुम्ही तुमच्याकडे एक फॅक्टरीसुद्धा आहे, तुम्ही काय करता की तुमच्या स्वतःच्या फॅक्टरीसाठी ते गोडाऊन वापरलं तर तुम्ही स्वतःसाठी जेव्हा गोडाऊन वापराल तर तुम्हाला रेंट येणार नाही. ठीक आहे. तुम्ही जर दुसऱ्याला किरायाने द्याल तर रेंट येईल. तर आता काय केलं की तुमच्याकडे फॅक्टरी आणि तुमची स्वतःच्या फॅक्टरीतला माल ठेवायसाठी ते जे गोडाऊन आहे 10,000 रुपये रेंटवालं ते स्वतः वापरत आहे. म्हणजे काय होतं की 10,000 रुपये तुम्हाला आलं असते ते येत नाही आहे. तर याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे तुम्ही 10,000 रुपयाचं गोडाऊन स्वतः वापरून ती 10,000ची जी अपॉर्च्युनिटी आहे ती तुम्ही गमावली आहे. ठीक आहे. म्हणून याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्यालाच आपण म्हणतो इम्प्लिसिट कॉस्ट किंवा त्यालाच म्हणतात इम्प्युटेड कॉस्ट. म्हणजे काय तर अशी कॉस्ट जी आपल्याला आली असती, जे पैसे आपल्याला मिळाले असते, परंतु ते आपल्याला आपल्या बिझनेसमुळे किंवा त्याच्या यूजमुळे किंवा त्या यूजमुळे आपल्याला ते मिळाले नाही. 8वा प्रश्न आहे व्हॉट्स द प्रायमरी बेसिस ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ कॉस्ट. कॉस्ट कॉन्सेप्ट जो आहे किंवा कॉस्ट अकाउंटिंग जो आहे त्याचा प्रायमरी बेसिस काय आहे तर बघा त्याचा आन्सर आहे सी, कॉस्ट एस्टिमेशन. तसं तर ऑप्शनवरून तुम्हाला समजूनच जाईल. इथे पहिला ऑप्शन काय म्हटलं आहे की ॲनालिसिस ऑफ प्रॉफिट ॲनालिसिस करणं हा कॉस्ट कॉन्सेप्ट किंवा कॉस्ट अकाउंटिंगचा पार्ट आहे का नाही आहे, ते फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट आहे. बघा कॉस्ट असर्टन करणं किंवा कॉस्ट एस्टिमेट करणं हे कॉस्ट अकाउंटिंगचा पार्ट झाला, त्याला कॉस्ट कॉन्सेप्ट म्हणतो आपण. त्याचप्रमाणे फायनान्शियल ऑडिट, ठीक आहे, याचा काही संबंधच येत नाही कारण की फायनान्शियल ऑडिट तर आपल्या म्हणजे फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहे, त्याचा कॉस्ट अकाउंटिंगशी वगैरे काही संबंध नाही आहे. त्यानंतर टॅक्स कंप्लायन्स हे देखील आपलं फायनान्शियल रिलेटेड पार्ट आहे. तर कॉस्ट कॉन्सेप्ट जो आहे म्हणजे कॉस्ट रिलेटेड त्याचं काय काम असते, कॉस्ट कॉन्सेप्ट कशासाठी आपण वापरतो किंवा कॉस्ट अकाउंटिंग कशासाठी वापरतो, त्याचं बेसिस काय आहे, त्याचं बेसिस आहे कॉस्ट एस्टिमेशन. कॉस्टचं जे एस्टिमेट आहे ठीक आहे, हे कॉस्ट एस्टिमेट करणे, एखादी वस्तू किती रुपयाला आपल्याला म्हणजे किती रुपयाला ते आपल्याला पडले आहेत आणि आपण मार्केटला किती रुपयाला ते विकू शकतो हे जे एस्टिमेशन असतं त्याकरिता कॉस्ट कॉन्सेप्ट वापरला जातो. द कॅपिटल बजेट इज असोसिएट विथ. बघा कॅपिटल बजेट कशाशी असोसिएट आहे तर याचा आन्सर आहे डी, लॉंग टर्म ॲसेट. का बरं चला इथं बघू. फिक्स ॲसेटशी का नाही आहे बघा, फिक्स ॲसेट, टेंजिबल आणि शॉर्ट टर्म 3 आहे. तर बघा फिक्स ॲसेट आता पार्ट ऑफ लॉंग टर्म ॲसेट, लॉंग टर्म ॲसेटचा हा पार्ट आहे, परंतु कॅपिटल बजेट कन्सिडर मोर दॅन जस्ट फिक्स ॲसेट. म्हणजे कॅपिटल बजेटमध्ये फक्त फिक्स ॲसेट येतात का तर नाही. ठीक आहे, फिक्स ॲसेट हा फक्त कॅपिटल बजेटचा एक पार्ट आहे, त्याच्यामुळे फिक्स ॲसेट हे आन्सर नसणार. नंतर आहे इंटेंजिबल ॲसेट लाईक पेटंट्स अँड ट्रेडमार्क. इंटेंजिबल ॲसेट तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल जे आपण बघू शकत नाही, ज्याला टच करू शकत नाही, तर ते कोणते इंटेंजिबल ॲसेट, पेटंट आणि ट्रेडमार्क कॅन बी अ पार्ट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा पार्ट असू शकतो, परंतु दे आर नॉट प्रायमरी फोकस. म्हणजे त्याचा प्रायमरी फोकस इंटेंजिबल जे ॲसेट आहे त्याच्यावर नसतो. ठीक आहे, म्हणून हे पण ऑप्शन नाही आहे. तिसरं काय शॉर्ट टर्म ॲसेट, जसे इन्व्हेंटरी की असे काय शॉर्ट टर्म ॲसेट आहेत, आर हँडल थ्रू वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट नॉट कॅपिटल बजेटिंग. म्हणजे वर्किंग कॅपिटलचा हा पार्ट आहे, जसं जे शॉर्ट टर्म जे काही ॲसेट आहे ना ते आपण जे मॅनेज करतो, ठीक आहे, त्याचा सोर्स, त्याचं अप्लिकेशन, हे वर्किंग कॅपिटलचा पार्ट आहे, नॉट अ बजेटिंगचा. मग बजेटिंगमध्ये काय येते, ते लॉंग टर्म ॲसेट येते. ठीक आहे, आता इथं बघा एक्सप्लेन केलं आहे, इट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग अँड इव्हॅल्युएटिंग इन्व्हेस्टमेंट इन लॉंग टर्म प्रोजेक्ट्स अँड ॲसेट. काय तर लॉंग टर्मचे जे प्रोजेक्ट आहे, ॲसेट आहे, त्याची प्लॅनिंग करणं, इव्हॅल्युएट करणं हे कॅपिटल बजेटचं काम आहे. दिस ॲसेट टिपिकली इन्क्लूड्स, मग याच्यात काय येईल, मशिनरी, बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, न्यू प्रोडक्ट लाईन. ठीक आहे, याच्यात ह्या गोष्टी येतात कोणत्या, मशिनरी, बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोडक्ट लाईन. द गोल इज टू डिसाईड वेदर अ कंपनी शुड कमिट सिग्निफिकंट फायनान्शियल रिसोर्सेस टू दीज प्रोजेक्ट्स एक्सपेक्टिंग फ्युचर रिटर्न. म्हणजे काय, जेव्हा आपण कॅपिटल बजेटिंग करतो तर आपण काय फ्युचर रिटर्न एक्सपेक्ट करत असतो. म्हणजे काय, आपण जेव्हा मशिनरी, बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी गोष्टीत आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तर त्या इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा जो काही बेनिफिट होत असतो त्याबद्दलचं जे काही सर्व गणित आहे त्याला ते कॅपिटल बजेटिंगमध्ये येतं. ठीक आहे, तर चला 10वा आणि शेवटला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. बघा एकदम इझी प्रश्न आहे की पण परंतु ऑप्शनवरून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. बघा प्रायमरी गोल विचारला आहे, बघा प्रायमरी फायनान्शियल मॅनेजमेंटचा. आता पुष्कळ जण म्हणतील की मॅक्झिमाइज द रिटर्न हा असू शकतो, परंतु हा प्रायमरी गोल नाही आहे. टू रेज प्रॉफिट हा पण नाही आहे. टू फिल इन्कम टॅक्स प्रॉपरली याचा तर काही संबंधच येत नाही दूरपर्यंत. तर याचा ॲन्सर काय, टू मॅक्झिमाइज ओनर्स वेल्थ. ठीक आहे, बघा ओनरची जी वेल्थ असते, ओनर म्हणजे कोण असतात तर शेअर होल्डर असतात. ठीक आहे, तर यांची वेल्थ मॅक्झिमाइज करणं म्हणजे काय तर शेअरची प्राईस वाढणं आणि शेअर होल्डर्सची वेल्थ मॅक्झिमाइज होणं, त्याचप्रमाणे कंपनीची व्हॅल्युएशन वाढणं हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा काय म्हणतो प्रायमरी गोल असतो. ठीक आहे, रिटर्न तर वाढलंच पाहिजे. ठीक आहे, रिटर्न जे आहे पहिलं ऑप्शन ते तर वाढलंच पाहिजे, पण तो प्रायमरी गोल काय असतो की तो शेअर होल्डर्सचे जो वेल्थ आहे म्हणजे ओव्हरऑल कंपनीची वेल्थ ही वाढणं हाच याचा जो आहे तो प्रायमरी गोल असतो. टू रेज प्रॉफिट हा पण आहे, परंतु हा प्रायमरी नाही आहे. ठीक आहे, आणि टू फिल
इन्कम टॅक्स प्रॉपरली, हा तर गोल असू शकत नाही, हे तर आपलं कंप्लायन्सच आहे किंवा हे तर कंपल्शन म्हणता येईल. म्हणजे जर कंपनीला प्रॉफिट झाला आहे तर त्याच्यावर टॅक्स द्यावाच लागेल, त्यामुळे इन्कम टॅक्स फाईल जी काही आहे तिथं करावंच लागेल. तर हा गोलमध्ये काही विश्वास येत नाही. म्हणून याचा आन्सर आहे टू मॅक्झिमाइज द ओनर्स वेल्थ. बघा, त्या सर्वांचे ऑप्शन आपण इथे तसे दिलेले आहे. हे याच्याकरिता दिलेलं आहे कारण की मी ग्रुपमध्ये आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्पर्धांकोर नावाच्या, त्यात मी हे PDF टाकेल आणि ही PDF तुम्ही सोडवू शकता आणि मग इथे आन्सर चेक करू शकता. तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला कसे वाटले, त्याचप्रमाणे त्याचं हे जे एक्सप्लेनेशन आहे हे आपल्याला कसं वाटलं, कृपया कमेंट करा. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या विषयावर जर असे मॉक टेस्ट पाहिजे असेल, जसं कॉस्ट बजेटिंग आहे, पुन्हा डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, त्याचप्रमाणे फायनान्शियल स्टेटमेंट आहे किंवा ऑडिटिंग आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, यापैकी कुठल्याही विषयावर तुम्हाला जर मॉक टेस्ट पाहिजे असेल तर कमेंट करा. मी त्याच्यावर मॉक टेस्ट बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.